नमस्कार मंडळी, मी आज आले आहे पळसदरी येथील श्री स्वामी समर्थ महाराजांच्या मठात. तर या मठात कसं यायचं ना, जर ते मी तुम्हाला सांगणार आहे. तुम्ही जर नवी मुंबईत राहत असाल ना, तर बेलापूर रेल्वे स्थानकाच्या बाजूला जो डेपो आहे ना, त्या डेपोमधून तुम्हाला 49 नंबर जी बस आहे ती कर्जतला जाते. तर कर्जतमध्ये येऊन तुम्ही शेअर ऑटोने या मठापर्यंत येऊ शकता. आणि जर तुम्हाला 58 नंबर बस मिळाली तर ही बस आहे खोपोलीपर्यंत, आणि खोपोलीच्या अगोदरच हा मठ आहे, त्याच्यामुळे तुम्ही कर्जतमध्ये सुद्धा तसं उतरू शकता. आणि आता आपण महाराजांचं दर्शन घेऊया. आणि पूर्ण मी तुम्हाला सांगणार आहे की इथून जाण्याची व्यवस्था कशी आहे. इथून खूप गाड्या नाही आहे, तिकडे ऑटोसुद्धा खूप कमी अशा आपल्याला मिळतात. अक्कलकोट निवासी ब्रह्मांड नायक राजाधिराज श्री स्वामी समर्थ महाराजांच्या पदकमलांनी पावन झालेल्या अत्यंत परमपवित्र अशा स्थानात आपण आज आलो आहोत. तुम्ही बघू शकता, हे महाराजांचं गाभाऱ्यातलं अतिशय सुंदर असं रूप आहे. खूप छान आमचं दर्शन झालं. रविवार असल्यामुळे ना मठात थोडीशी गर्दी होती, परंतु 15 मिनिटातच आमचं दर्शन झालं. भाविकांसाठी दररोज महाप्रसादाचं आयोजन केले जाते. सोमवार ते रविवार दुपारी 12:30 ते 1:30 जेवण असतं. जे उन्हाळ्यात असणारी चिंच, बोर किंवा करवंद ती दिसत आहेत, ती मी तुम्हाला दाखवते आणि ते आपण आता खरेदी सुद्धा करूया. केलेत त्या ह्या चिंचा तुम्ही बघू शकता. तुम्ही खाल्लीच असेल ही चिंच, आपण शाळेत खायचो ही. त्याच्यानंतर असं कुठे आता जर आपण फिरायला गेलो कुठे दिसतात तेव्हा हे नक्कीच घेतले जाते. अशी कुठे सहसाही मिळत नाही, परंतु ही मिळालेली आहे. छान असं महाराजांचं दर्शन झालेलं आहे. आता आम्ही इथून पुन्हा कर्जतला जाणार, आणि कर्जतमधून आपल्या नवी मुंबईत येण्यासाठी बऱ्याच अशा बससेवा आहेत. तर इथून थोड्या बस, या पळसदरीमध्ये बस थोड्या शॉर्टेज आहेत, म्हणजे आपल्या इकडे येण्यासाठी कुठला चान्सेस नाही आहेत. तुम्हाला रिक्षाचा पर्याय घेऊ शकता, पण रिक्षा मिळणं सुद्धा खूप रेअर आहे. महाराजांचं खूप छान दर्शन झालं. मस्त असं महाप्रसाद होता. तो महाप्रसाद ग्रहण करून आता आम्ही निघालो होतो घरी जाण्यासाठी. पुन्हा एकदा छान असा व्हिडिओमध्ये आपण भेटू. तोपर्यंत नमस्कार.